अकोला अकोट महामार्गावरील चोहोटा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. अकोला अकोट महामार्गावरील चोहोटा बाजार येथे रयत शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांचा फार्मर आयडी ही अट रद्द करण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात यावे. C+50% 50% याप्रमाणे हमी भाव कायदा करण्यात यावा. शेतीमालावरील लागणारे बी बियाणे तसेच इतर सर्व साहित्यावरील GST रद्द करण्यात यावी. शेती उपयोगी सर्व साहित्य ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासह शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात विविध घोषणा करण्यात आल्या. शासनाने मागण्या पूर्ण करावे, अन्यथा न केल्यास मुंबई नागपूर महामार्ग चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. अर्धा तास वाहतूक जाम झाली होती. मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका आली होती. त्या रुग्णवाहिकेला आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून जाऊ दिले. तसेच यावेळेस पोलिसांनी आंदोलनकर्ते रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडकेसह शेतकरी बांधवांना दहीहंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलना ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. आंदोलनात रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके शेतकरी उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनल साठी संपादक विशाल गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.